भिवंडी शहरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण दुर्घटनेत संपूर्ण राज्य हादरले आहे। भिवंडी निजामपूर महापालिका हद्दीतील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली निवासी इमारत क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली। या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण परिसर सील करून युद्ध पातळीवर शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले। ढिगाऱ्याखाली जिवंत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे, कटर मशीन, जेसीबी, क्रेन्स साह्याने रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले। बचाव पथकाने अथक प्रयत्न करत ढिगाऱ्याखालून 2 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले, तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार दुर्घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे 11 जण उपस्थित होते, त्यामध्ये काही मजूर आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश होता। त्यामुळे अजून काही जण मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या दुर्घटनेत परिसरात एकच आक्रोश पसरला। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या नातेवाईकांचा शोध घेताना अनेक कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। नागरिकांनीही बचाव पथकांना मदत करत घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले। दरम्यान ही इमारत महापालिकेने यापूर्वीच अति धोकादायक म्हणून घोषित केली होती। इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती, मात्र काही रहिवासी अद्याप त्या इमारतीत राहत असल्याने हा भीषण प्रकार घडल्याचे समोर आले आहे। त्यामुळे धोकादायक इमारतीबाबत प्रशासनाच्या कारवाईसह नागरिकांच्या निष्काळजीपणाचाही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। घटनास्थळी भेट दिल्यानंतर भिवंडी निजामपूर महापालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच शहरातील ज्या इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आले आहे त्या इमारतीतील नागरिकांनी तत्काळ स्थलांतर करून स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवावा, असे आवाहनही त्यांनी केले। सध्या घटनास्थळी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि आपत्ती सेवा सज्ज ठेवण्यात आले आहेत। बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर मृत आणि जखमींचा अंतिम आकडा स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। धोकादायक इमारती म्हणजे केवळ 4 भिंती नव्हे, तर त्या कधीही मृत्यूचा सापळा ठरू शकतात। प्रशासनाने दिलेल्या नोटिसा दुर्लक्षित करणे म्हणजे स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालणे होय। जीव अमूल्य आहे। वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, कारण एका क्षणाचा निष्काळजीपणा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।